2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता. नीतिमत्ता हरवलेल्या या जगात माणूस पण शिल्लक आहे का, आणि त्याच्यावरतीच अजून थोडंसं काहीतरी. आणि त्या व्हिडिओला मला खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर मी आता सुरू करते. भौतिक प्रगतीचा आलेख चढ्या भावानं चढत असताना माणुसकीची उंची मात्र फारच कमी होत चालली. स्वतःच्या शरीराचं सौंदर्य अबाधितपणे राखण्यासाठी आजच्या माता आपल्या बाल्यास आणि पाल्यास दूध पाजण्यास नकार देऊ लागलेत. माईच्या ममतेची जागा शेजारच्या कुलकर्ण्यांच्या बाईने घेतली. आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली, बाबांचे डॅडी झाले आणि डॅडी मुलांबरोबर ब्रँडी पिऊ लागले. मुलगा तर काय गल्लीतनं सायकलवरनं सलमान बनवून फिरू लागलाय. आमच्या मुलींना तर आईण्यासमोर डायना दिसू लागलेत. बरोबर आहे ना. थोडंसं हसवण्यासाठी हा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे, हरकत नाही. आता मी परत दुसऱ्या मुद्द्यावरती येते, जो की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे ऑलरेडी. तो पाहिलेला नाही, जास्त व्ह्यूअर्स नाही आहेत त्याला, त्यामुळे मी हा रिपीट करते. एक सुंदर जंगल असतं. जंगलात शेकडो हजारो पशुपक्षी आनंदानं गुण्या गोविंदानं राहत असतात. हिरव्यागार वनराईनं नटलेलं, पाना फुलानं बहरलेलं, फुलांच्या सहवासामध्ये दरवळणारं असं ते जंगल. पण एक दिवस घात होतो. ठिणगी पडते वनव्याची. ठिणगीचं रूपांतर बघता बघता आगीच्या लोटांमध्ये होतं. हाहाकार माजतो. पशु सैरावैरा धावू लागतात. पक्षी उडून जातात. आणि त्यातलाच एक सोनेरी रंगाचा पक्षी मात्र आपल्या इवलेस चोचीमधून शेजारच्या तळ्यातलं पाणी आणून ती आग विझवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असतो. त्याला त्याचे सहकारी म्हणतात, अरे बाबा, ह्या पाण्याने आग विझणार नाही. हे जंगल जळायचं काय थांबणार नाही. तो आहे आमच्यासोबत, चल. पण नाही मित्र हो, बाकी सगळे पशु पक्षी उडून जातात, पळून जातात, धावून जातात. आणि तो सोनेरी रंगाचा पक्षी मात्र त्या आगीमध्ये जळून खाक होतो. माणसाच्या माणुसकीचंही तसंच झालंय. सत्य झालंय माती मोल, असत्याचे मळे फुलले. माणसाचेच काय हो, पण साऱ्या माणुसकीचे वाटोळे झाले. आज भौतिक प्रगतीचा आलेख चढ्या भावानं चढत आहे. शाळा प्रवेशांसाठी देणग्या घेणारे शिक्षण महर्षी बनले. बरोबर आहे ना. ज्या एका गरीब ससानासाठी आपल्या मांडीचं मांस कापून देणाऱ्या, शिबीर राजाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशात गुजरातमध्ये भूकंप झाला. त्यावेळी त्या प्रेतांच्या अंगावरचे दागिने लुटण्यासाठी, त्या प्रेतांच्या खंडोळ्या करून त्यांच्या डोक्यावर तूप लाटणारी गिधाडे येथेच जन्माला आली. हातात झाडू घेऊन रस्त्यानी गटारी साफ करणारे संत आणि महात्मे येथेच जन्माला आले. पण आज मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून रात्री मदिरा आणि मदिराक्षांच्या सहवासामध्ये धुंद होऊन दिवसा गटारींमध्ये लोटांगण घालणारे आधुनिक संत आणि महंतच. राजकीय व्यक्तीचं तर बोलायलाच नको हो. जेवायला एका पक्षासोबत, हात धुवायला दुसऱ्या पक्षासोबत, आणि हात पुसायला मात्र तिसऱ्या पक्षासोबत. अशी आजच्या राजकीय व्यक्तीची व्यथा आणि गाथा आहे. बरोबर आहे ना. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस चंद्रावर जाऊन आला, मंगळावर राहण्याचं स्वप्न पाहतोय, आणि तुम्ही आम्ही अक्षरशत्रू जनता अजूनही डोंगरावरच आहे. बरोबर आहे ना. सुधा चंद्रनसारखी एखादी तरुणी आपल्या अपंगत्वावर मात करून अनेक स्पर्धांमध्ये विक्रमांवर विक्रम प्रस्थापित करत असतानाच त्याच तरुणीच्या प्रेमाचा प्रेमभंग झाला म्हणून गळा दाबून खून करणारे नरभक्षक इथेच जन्मले आहेत. बरोबर आहे ना. पाण्याला स्पर्श करून त्यामध्ये गोडवा प्राप्त करून देणारा बागुल बुवांचा इथे सुळसुकाट चालला आहे. लकी स्टोन विकणाऱ्यांचा धंदा अगदी तेजीत चालला आहे. कारण काय, लकी म्हणजे नशीबवान आणि स्टोन म्हणजे दगड. जपानमधील शाळकरी मुलं जर बसमधून प्रवास करत असतील आणि त्यांच्या लक्षात आलं की बसचे सीट्स कवर फाटले आहेत, तर ते आपल्या दप्तरामधील सुई आणि धागा काढून शिवतील. आणि आज भारतात काय स्थिती आहे,
भारतात ही स्थिती आहे की आपण चांगले सीट्स कवर फाडतो, त्यामधील स्पंज काढतो आणि ती पाटी पुसण्यासाठी वापरतो. भौतिक प्रगतीचा आलेख चढ्या भावानं चढत असताना आज घरात टी व्ही ठेवण्यासाठी जागा आहे, रेफ्रिजरेटर ठेवण्यासाठी जागा आहे, सोफा सेट ठेवण्यासाठी जागा आहे. पण मी म्हणते आजी आणि आजोबांचा सेट ठेवण्यासाठी जागा आहे का? आणि म्हणूनच मी म्हणेन, धनापेक्षा धर्माला, मोहापेक्षा भावाला, विकृतीपेक्षा कृतीला, व्यक्तीपेक्षा विचाराला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा युक्तीला आणि तर्कापेक्षा तत्वाला. ज्यावेळी हे सर्व गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात करू ना, त्याच वेळी आपणास माणूस पण प्राप्त होणार आहे. कारण ही जनता इतकी स्वार्थी आणि मतलबी बनलेली आहे ना की त्यांना 10 वर्षाची मुलगीही समजत नाही, स्वतःचा पतीही समजत नाही. का किती हे कलियुग, किती घोर कलियुग झालंय की बाबा 10 वर्षाच्या मुलीवरती, आजच पाहिलेली बातमी आहे, 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो. अरे किती ती वासना दडली तुमच्या मनामध्ये, किती ती दडलंय तुमच्या डोळ्यांमध्ये. म्हणूनच आपल्या घरापासूनच माणूस बनायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा माणूस बनू ना, आपल्या अंतरात्म्यातून पूर्ण कळवळीनं सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये साचल्या जातील ना, तेव्हाच आपल्याला बहीण बहीण समजेल, मैत्रीण मैत्रीण समजेल, बायको बायको समजेल. आणि जर आपल्यामध्ये माणुसकीच नसेल ना, तर झांड काहीच नाही. बहीणही नाही, बायकोही नाही, मुलगीही नाही, कुणीच नाही. त्याला फक्त आणि फक्त वासनाच दिसणार. म्हणून माणूस व्हा रे, माणूस व्हा. मी म्हणेन माणूस व्हा. ह्या जगात माणूस होणं खूप गरजेचं आहे. पैसा, अडका, धन, दौलत आपल्याला इथंच सोडून जायचं आहे, काही घेऊन जायचं नाही आहे. सगळं इथं मरताना आपण फक्त आणि फक्त आपला देह घेऊन जाणार आहे. जन्माला येतो तेव्हाही उघडच येतो आणि जातो तेव्हाही उघडच जातो. त्यामुळं माणूस व्हा, माणसातलं माणूस पण जाग करा. आणि हीच काळाची गरज आहे. नाहीतर काहीच नाही उरणार आहे. नाहीतर मुलगी मुलगी नाही राहणार आहे. परत पुढच्या स्त्रियांना विचार करावा लागेल की मुलगी जन्माला घालावी की नाही घालावी. आजच पाहिलेली घटना आहे, हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे ही. त्या नराधमाला 10 वर्षाची मुलगीही मध्येच घडलेला बदलापूर प्रकार आहे. काय काय करायचं लोकांचं. आणि म्हणूनच मी हा यूट्यूब चॅनल खोललेला आहे. जर आवडलं, असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील, तर माझ्याकडून तुम्हाला काही प्रबोधनात्मक किंवा चांगलं काही भेटत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्ह्यूज चांगले द्या मला आणि मला सपोर्ट करा. मला खूप आवडेल असे व्हिडिओ शेअर करायला.